सो वेलकम टू ऑल. नमस्कार मित्रांनो. बघा, हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. एक खूप महत्त्वाचं नोटिफिकेशन जे INC थ्रू आलंय ते मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, हे नोटिफिकेशन हे ऑल जे नर्सिंग प्रोग्राम आहे जसं ANM, GNM, BSc नर्सिंग, PBSc नर्सिंग, MSc नर्सिंग या पूर्ण टोटल प्रोग्रामसाठी ही खूप महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. तर बघा, हे नोटिफिकेशन कशा प्रकारचं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण समजून जाईल यामध्ये काय आहे. तर बघा, आधी काय होत होतं की समजा आपल्याला ज्याला कोणाला जर तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर आधी काय होत होतं की आपली जे एज लिमिट आहे ते एज लिमिट आपल्याला 70 to 35 एज लिमिट होती आपली. असे एज लिमिट तोपर्यंत आपलं 35 पर्यंत आपल्याला काय करत होतं, आपल्याला ऍडमिशन करता येत होती. बट बघा, या नोटिफिकेशन मध्ये आयसीएन काय सांगितले की जी आपली एज लिमिट आहे, जी आपली मॅक्झिमम जी एज लिमिट आहे, ही काय, नो अप्पर एज लिमिट. म्हणजे काय होणार आहे की आपण जेव्हा आपल्याला एएनएम करायचं आहे किंवा जीएनएम करायचं आहे किंवा पीबीएससी करायचं आहे किंवा एमएससी करायचं आहे किंवा बीएससी नर्सिंग करायचं आहे, तर बघा आपल्याला कोणत्याही प्रकारची एज लिमिट राहणार नाही. आता आपण काय करू शकणार, आपण कोणत्याही इयरला आपण म्हणजे कितीही वर्षाचं असेल तरी आपण काय करू शकणार, आपण नर्सिंगला ऍडमिशन करू शकणार आहोत. तर बघा, यापासून काय बेनिफिट्स आहे की आधी आधी म्हणजे काही काही लोक असे पण आहात की जे हॉस्पिटलमध्ये काम करत आहे आणि त्यांनी कोणताही कोर्स केलेला नाही. बट त्यांना काय होते की काही दिवसानंतर त्यांचे प्रमोशन होत नाही किंवा त्यांना त्यांना त्याचे पेमेंट वाढ होत नाही. त्यामुळे ते काय करतात की चला बा आपण एएनएम करून टाकावं, जीएनएम करून टाकावं किंवा बीएससी करून टाकावं किंवा एमएससी करावं किंवा कोणाला हायर एज्युकेशन घ्यायचं असते. बट काय होते, त्यांचं जे एज आहे एज 35 अबव होऊन जाते. त्यामुळे काय होऊन जाते की त्यांची ते ऍडमिशन करू शकत नाही. बट आतापासून कसं आहे की नो एज अप्पर लिमिट म्हणजे मॅक्झिमम तुम्ही कोणत्याही इयर पर्यंत तुम्ही नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता, कोणत्याही नर्सिंग प्रोग्रामला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जसं एएनएम झालं, जीएनएम झालं, बीएससी नर्सिंग झालं किंवा एमएससी नर्सिंग झालं किंवा पीबीबीएससी नर्सिंग झालं. तर बघा, असं हे नोटिफिकेशन आपल्याला डायरेक्ट आयएनसीने आपल्याला सांगितलंय, डायरेक्ट आयएनसीने. आणि बघा, जे सीईटी सेलनं पण आपल्याला सांगितलंय की यावर्षीचे जे ऍडमिशन आहे ती कशा थ्रू आणि काय क्रायटेरिया राहणार आहे आणि एज लिमिट पण त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, नेक्स्ट तुम्हाला मी तेच नोटिफिकेशन दाखवणार आहे डायरेक्ट. तर बघा, हे ते एज लिमिटचं नोटिफिकेशन आहे. इथे डायरेक्ट दिलं आहे की एमएसटी नर्सिंग सीईटी 2024. हा, नोटीस टू नंबर 2. डेट बघा, 29/2/2024 ची ही डेट आहे. आणि इथे डायरेक्ट मेन्शन केलंय की हा सब्जेक्ट बघा, नो अप्पर एज लिमिट फॉर द नर्सिंग प्रोग्राम. म्हणजे जे एनएम आहे, जीएनएम आहे, पीबीएससी आहे, एमएससी आहे, बीएससी नर्सिंग आहे, हे आपण कोणत्याही एज पर्यंत करू शकतो. तर हे डायरेक्ट आपल्याला सीईटी सेलनं रजिस्ट्रेशन दिलं आहे. तर बघा, आधीचं काय होतं, आधीच्या प्रोजेक्टमध्ये काय केलं होतं की इथे एज लिमिट दिली होती. एज लिमिट आपल्याला 35 इयर दिली होती आणि जे हँडिकॅप आहे त्यांना 40 इयर होती. बट आता काय दिलं आहे की इंडियन आयएनसी जे आहे, इंडियन नर्सिंग काउन्सिल, त्यांनी काय सांगितलेलं आहे की नो अप्पर एज लिमिट आहे. म्हणजे नो मॅक्झिमम अप्पर एज लिमिट. म्हणजे तुम्ही कोणत्याही एज मध्ये तुम्ही एएनएम पण करू शकता, जीएनएम पण करू शकता आणि एमएससी पण करू शकता आणि पीबी बीएससी पण करू शकता. तर बघा, ही एक खूप महत्वाची नोटिफिकेशन आणि खूप महत्वाची माहिती आहे. काही काही लोक आहेत त्यांना काय वाटते की आता पण आपण 35 इयर्स झालो, 36 इयर्स झालो, त्यामुळे आपण हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही किंवा आपण डिप्लोमा घेऊ शकत नाही किंवा आपण नर्सिंगची कोणती पण डिग्री घेऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं. पण बघा, हे आता रॉंग आहे. आता तुम्ही कोणत्याही एज पर्यंत नर्सिंग मधला कोणताही प्रोग्राम, कोणतीही डिग्री, कोणताही डिप्लोमा तुम्ही घेऊ शकता. तर बघा, ज्यांना कोणाला पण नर्सिंग मध्ये ऍडमिशन करायची असेल ते कोणत्याही इयरला करू शकता. तर बघा, ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येकापर्यंत ज्याला याची गरज आहे त्याला प्रत्येकापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, या पूर्ण ज्या नोटिफिकेशन आहे सोबतच काही ज्या नोटिफिकेशन आहे ज्यावर मी व्हिडिओ बनवत नाही, त्या पण नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनल आहे नर्सिंग अपडेट म्हणून, तुम्ही त्याला जॉईन करू शकता. त्या टेलिग्राम चॅनलला आपल्याला त्या सगळ्या ज्या नोटिफिकेशन किंवा जे काही जी आर येतात किंवा जे काही नोटिफिकेशन येतात किंवा जे काही नवीन नवीन काही पोस्ट वगैरे किंवा वॅकन्सीज वगैरे ज्या येतात, गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, ज्या काही येतात त्या तुम्हाला त्या पूर्ण वॅकन्सीज तुम्हाला त्या किंवा नोटिफिकेशन तुम्हाला त्या ग्रुपवर नर्सिंग अपडेट्स म्हणून हा माझा टेलिग्राम चॅनलला ग्रुप आहे, तुम्ही त्याला जॉईन करू शकता. थँक्यू. धन्यवाद.